ऐका ना मंडळी, कॉलेजच्या आठवणीतला मस्त कुरकुरीत असा हा पदार्थ बनवतोय. सर्व भाज्या बारीक चिरून घेतल्या, चॉपरमध्ये बारीक करून घेतल्या तरी देखील चालतील. तर हे सर्व साहित्य टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ हे सँडविच बनवण्याच्या आधीच घालायचं, म्हणजे भाज्यांना पाणी सुटणार नाही. त्यासोबत खाण्यासाठी पुदिन्याची मस्त हिरवीगार अशी चटणीसुद्धा बनवून घेतोय. चटणी वाटताना यामध्ये एक बर्फाचा खडा घालायचा, म्हणजे छान हिरवागार रंग चटणीला येतो. हे बघा, मस्तच अशी सँडविचची चटणीसुद्धा इथे बनवून तयार झाली आहे. आता मी इथे तवा गरम करून घेतला आहे आणि तूप लावून दोन्ही बाजूंनी ब्रेड आधी भाजून घेते. त्यावर आता टोमॅटो केचप आणि हे चटणी टाकून घेतली. तयार मिश्रण टाकायचं. भाजून घेतलेली जी ब्रेडची एक साईड असते ना, ती यावर ठेवायची, म्हणजे छान सर्व बाजूंनी एकसारखं भाजलं जातं आणि चवीला देखील उत्तम लागतं. बटर तुम्ही इथे लावून घेऊ शकता. मस्त खरपूस असं सँडविच भाजून झालं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.